शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट ॲग्रोलाइफ या कंपनीच्या ट्रायकलर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आम्ही जे तुम्हाला माहिती देत आहोत ती तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही व्हिडिओला लाईक व कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेस्ट ॲग्रोलाइफ या कंपनीच्या ट्रायकलर या बुरशीनाशकात आपल्याला 3 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे 10%, डायफेनकनाझोल हे 12.5% व सल्फर हे 3% आपल्याला SC फॉर्म्युलेशनमध्ये हे पाहावयास मिळते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर डायफेनकनाझोल हे डिमिथिलेशन इनिबिटर आहे. बुरशींच्या स्टेरॉल सिंथेसिसला रोखत असते, त्यामुळे बुरशींची वाढ होत नाही व बुरशी ही मरण पावत असते. त्याच पद्धतीने ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे मायटोकॉन्ड्रियाच्या शोषणावर अडथळा आणते, त्यामुळे बुरशींचे ऊर्जा स्रोत जे काय आहे हे नष्ट होत असतात व बुरशी मरण पावत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने सल्फर हे उत्प्रेरक म्हणून काम करते व याच्यासोबत जे काही घटक आहेत यांची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता वाढवत असते. त्याच्यामुळे आपल्याला जे काही नियंत्रण मिळते हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनर ॲक्शन व प्रोफायलेटिक इफेक्ट आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे पानाच्या दोन्ही साईडला भेदून हे बुरशींना नष्ट करत असते व आपल्याला त्या ठिकाणी ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात वापर करू शकतो तर टमॅटो, मिरची, डाळिंब, कोबी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने हे आपण कोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्यासाठी वापरू शकतो तर करपा म्हणजेच लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, त्यानंतर अँथ्रॅकनोज, लीफ स्पॉट अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी 400 ते 500 मिली प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो. याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळून जात असतात. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण बेस्ट ॲग्रोलाइफ या कंपनीच्या ट्रायकलर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.